राम राम मंडळी. राम राम राम. मंडळी आज आपण तुम्हाला गाव मा एकत्र होऊन हनुमान खेळा मा आटे कार्यक्रम बिली ना आपण कार्यक्रम लिहानंतर तुम्ही आटे 5 लोक जमणार. तुमले 5ले जमाडानं काय कारण आटे की तुम्ही 5नी आई डिसाइड नाव ना औषध मारेले. हा तर काय राज बराचदा की मी कंपनीना माणूस आहे, कंपनीने पोळी खाई राहू तर कंपनीने टाई वासूच बुवा. हा आई जनरल सगळ्याकडे चर्चा रास. हा पण आतेने जी परिस्थिती आहे कपाशा एकदम वाकड्या उजालेत. हा त्यानावर असं आहे की सगळ्या प्रकारने किडी बी चमकी राहण्यात, जसं मावा, तुडतुडा, थ्रिप्स, पांढरी माशी या सगळ्या कीड चमकी राहण्यात. आणि शेतकरी बंधू आहे ना असा कन्फ्युजन आहे की कोणतं पावडर मारायला पाहिजे बाबा ते. हा की जेणेकरून कपाशा खुली नवीन डीर काढतील. हा कपाशी हिरवी चमकी तर येण्यासाठी मी काही वेगळं सांगापेक्षा तुम्ही 5 लोक आहेत तर तुम्हाला थोडा अनुभव आपला शेतकरीसले सांगा म्हणे अशी अपेक्षा आहे. आपण सुरुवात शांभाऊ पासून करू. शांभाऊ तुम्ही डिसाइड माराले कितला दिन होईनात आणि तुमले काय अनुभव होणार ते तुम्ही सांगा. डिसाईड माराना पहिले मना येसवर डायरेक्ट वाकडा झाला. डिसाईड मारीशीन आज मन येसवर ग्रीनरी बी वाढी झाले, पत्ता फ्रेश बी झाले. जे मावा तुडतुडा होतं ते त्या आवरी गे पसारा त्यांना वाट्या वगैरे होईल वाटे बी होत्या सरळ विकेट डायरेक्ट. मग आज ना तारीखले कपाशीन काय पोझिशन आहे? आज कपाशी एकच नंबर हिरवीगार चमकी चमकी. आणि तुम्ही फवारणी करी तुम्ही सांगा की काही लोक सांगा बिवा तुम्ही पावडर मारा. मग मी बराच प्रचार करा ना. मी जर का 1 किलो ना लोक मन मागे लगे लाईन लटकायला लाग जास. दादा तुम्हाला काय अनुभव या पावडर बद्दल? दादा डिसाईड पावडर चांगला आहे. काल मी पण 1 किलो डिसाईड पावडर लिसन 22-23 पंपनं प्रमाण करीसन वापर तर मला बी अनुभव चांगला वाट राहते ना. आणि आपला गावमा डिसाईड बराच प्रकारे वापराय राहणं त्यानुसार मी पण त्यांनी फवारणी काढली करी. दादा भरपूर शेतकरी आहेत आपला की असा संभ्रम आहेत त्यातले तुम्ही काय सांगतात बरं आता? नाही डिसाईड पावडर आज ना कंडिशनले वापरायला पाहिजे. डिसाईड पावडर रिपोर्ट चांगलाही राहणार. मावा तुडतुडा पांढरी माशी थ्रिप्स डिसाईड मारानंतर 4 ते 5 दिवस मास पान क्लिअर होई जाईल दिसी राहणार आपले. गणेश तुमनं काय मत आहे बरं? आता का मी डिसाईड आहे फवारणी करी त्यानंतर जो आहे ना मनी कपाशी पूर्ण अशी लाल बी झाली होती. असा खाल्ला पाला जो होता लाल होता. त्यानंतर जो आहे ना पूर्ण अशी हिरवीगार चमकायला लागली आणि तिनावरला जो अटॅक होता तो 100% पूर्ण डायरेक्ट क्लिअर होईना. आणि त्यानंतर जो आहे ना पुढीनं एकदम असं प्रमाण जो आहे ना थोडी जाड साईजची ती पुढी पण नाही. आणि त्यानंतर अजून त्यांना जो आहे कपाशीने वाढ पण चांगल्या प्रकारे होईनी. आणि विषय म्हणजे एक खाल्ला मालसुद्धा एकदम असा टवटवीत दिखायला लागल्या. तर त्यामुळे मी जो आहे ना मी मारल्यानंतर मी बराचसा शेतकरीले सांगा की मी मारले हो तुम्ही एकदा मना ऐकू नका, मना प्लॉटवर या आणि त्यानंतर तुम्ही खात्री करा. तर या अशा प्रकारे मी बराच शेतकरीले बी सांगा. आणि बिचाराने रविदादानी बी मार या देवीदासला आणि त्याचे मार बरोबर म्हणजे अनुभव त्या बोलणार बा. आता तुम्ही गणेश दादा तेच नाही सांगा त्यानंतर रवी दादा तेच नाही मारा. रवी दादा तुमचा अनुभव काय आहे गणेश पुढे? अनुभव असा दादा की आपण पहिले प्लॉट डेका गणू बोलतेस ना. हा. प्लॉट डेका शिवाय आपण काही मारेल नव्हतं. प्लॉट डेका प्लॉट आपल्याला चांगला वाटणं फ्रेश होता एकदम त्यामुळे मारेले आपण 30 फवारणी आणि मारे आता 3रा दिन रिझल्ट दिकायला लाग झाले. अजून 4-5 दिन मग सांगता क्लिअर होईल. आता आपण पानं दे का तुम्हाला आला या पानं वाकेल होतात. हा आता ये ना काय वाटतं तुमले? आता रिझल्ट भेट झाले. आज मारी सन तुमना 3रा दिन आहे ना? 3रा दिन आहे. हा 3रा 4था दिन 5 दिन मध्ये तुमने कपाशी एकदम बोलायला लागला. हा दादा तुमना काय अनुभव आहे? आपला वीस वर्ष चकवी झाला आधी पहिले मावा थोडे होता बरं सगळं होतं पानं वाकेल वाकेल आता नीट मी घेत आणि नवीन डीर फोडा. नवीन डीर पडा. नवीन डीर कसा होणार बरं? हिरवागार उन्हात. बरं आता तुम्ही दादा आहेत, शांभाऊ आहेत, गणेश दादा आहेत, तुम्ही जी मंडळी आहे आपला परिचय माझ्या शेतकरी बंधू येणार आहेत तेच जर तुमले विचारच जा की कपाशीनी परिस्थिती आता अशी बुवा की कपाशी वाकड्या झाल्यात आमण्यावाल्या तिनावर एकत्र आता थ्रिप्स पासून तर मावा दिक्षी राहणार, तुडतुडा दिक्षी राहणार, पांढरी माशी दिक्षी राहणे. तर अशा परिस्थितीमा बऱ्याच जण गोंधळमा पडी झालेत. हा आपण सकाळी एक शेतकऱ्यांनी देतो की एवढा महागडा हात मारा पण तरी ते शेतकरीला रिपोर्ट भेटणार नाही. हा मग असा जे शेतकरीच्या भेटणार ज्यासना रिकामा खर्च होई राहणार यासना खर्च वाची आणि दुसरी महत्वाची गोष्ट की त्यासले प्रॉपर रिपोर्ट भेटतील यांसाठी तुम्ही मंडळी काय सांगशात बरं? त्यातले फक्त एकच सांगू शकतास की तुम्ही इकडे तिकडे जावानं वाटतं काय आहे जे ना गावना माणूस जे सांगी ते दुकानदार सुद्धा सांगू शकावं. त्यामुळे तुम्ही गावना माणूसवर विश्वास ठेवा आणि खात्रीशीर डिसाईड हाय जिला या बुवा तुम्ही